सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. जेव्हा सकाळी सोन्याचे भाव जाहीर झाले, ते भाव ऐकताच संपूर्ण ग्राहकांमध्ये एक वेगळी वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या 72 तासात सोनं वाढत होतं, पण अचानक सोन्याच्या भावात असा बदल झालाय की ज्यामुळे संपूर्ण सराफा बाजारामध्ये एक मोठा आनंदोत्सव सुरू झाला आहे. 29 जानेवारीपासून सोन्याचा भाव उतरायला सुरुवात झाली होती. 29 जानेवारीला सोन्याचा भाव 1,80,000 रुपयांच्या पलीकडे होता, पण हा दर कमी होऊन 1,42,000 पर्यंत सोनं खाली आलं होतं. पण सोनं पुन्हा वाढायला सुरुवात झाली होती. साधारणपणे 3 ते 4 दिवसांपूर्वी दररोज सोनं थोडं थोडं वाढत होतं. दराने उसळी घेतली होती. आता ज्या लोकांना खरेदी करायचं राहिलं होतं, गेल्या 8 दिवसांतल्या उतरणीमध्ये ते लोक प्रचंड नाराज झाले होते. ज्यांनी पहिल्या दिवशी घाई केली ते दुसऱ्या दिवशी नाराज झाले. ज्यांनी तिसऱ्या दिवशी घेतलं नाही ते नाराज झाले होते, कारण की दररोज सोनं कमी होत होतं. पण मागील 72 तासात सोनं पुन्हा वाढायला लागलं होतं. आता सर्वसामान्य माणसाला काय करावं समजतच नव्हतं, कारण की 3 दिवसात सोन्याच्या भावाने मोठी झेप घेतली होती. पण अचानक सोन्याचा भाव आज उलटा फिरला आहे. कारण याला एक कारण ठरलं आहे, ते म्हणजे केंद्र सरकारचा एक निर्णय. अचानक भावामध्ये ब्रेक लागण्याचं कारण आहे भारत सरकारचं एक नवीन गोल्ड बिल, एक नवा कायदा, जो सोन्याचा भाव ठरवणार आहे. आता 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेटचे भाव तुम्ही जर पाहिले तर तुम्हाला आनंद होणार, हे 100% फिक्स आहे. पण तुम्ही नेमकं काय करायचं? पहा, 72 तासात म्हणजे गेले 3 दिवस सोनं वाढतच होतं. त्याच्या आधी 8 दिवस कमी होत होतं. काल 4-5 रुपयांनी सोनं पुन्हा कमी झालं होतं. पण आजची घसरण ही फारच वेगळी आहे. मग आता तुम्ही काय करायचं? कारण की काल ज्यांनी सोनं खरेदी केलं ते आज रडत आहेत. आता आज खरेदी केलं तर तुम्ही रडणार का? कारण की ही चालू झालेली घसरण कुठपर्यंत राहणार आहे? रोजचे दर तुम्ही वर्तमानपत्र किंवा वृत्तवाहिन्यांवर पाहताच. त्यात विशेष काही नाही, कारण की खरा मुद्दा हाच आहे की तुम्ही नेमकं काय करायचं. कारण की ताजे भाव तर तुम्ही कुठेही पाहू शकता, पण कोणती किंमत योग्य आहे? आजची जी झालेली घसरण खरंच योग्य घसरण आहे का? कारण की काल 500 रुपयांची घसरण झाली होती पहिली, तर त्यानंतर आज दुसरी मोठी घसरण जाणून आपल्याला घ्यायचीच आहे. म्हणजे आज 18 कॅरेट किती रुपयांनी दर पडले, 22 कॅरेटचे दर किती रुपयांनी कमी झाले, 24 कॅरेटचे दर किती रुपयांनी कमी झाले, हे पुढे आपण पाहतच आहोत. पण तुम्ही घ्यायचे का? कोणत्या किमतीला गुंतवणूक करायची? किती रुपये दर असताना खरेदी करायचा? किती वेळ वाट पाहायची? ही अशी गुपित माहिती आहे की जी तुम्हाला व्हिडिओमध्ये समजेल. ही माहिती कोणालाच माहिती नसते. याकरताच हे रहस्य उलगडण्यासाठी आमच्या टीमने 100 तज्ज्ञांशी संवाद साधला आहे आणि त्यांच्याकडून अशी गुपित माहिती आणली आहे की ज्याचा वापर जर तुम्ही केला तर सोने चांदीमध्ये तुमचं नुकसान आयुष्यात होणार नाही. आपण आजच्या या भागामध्ये आजचे सोन्याचे 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेटचे भाव काय आहेत हे तर आपण लगेच पुढील 30 सेकंदात पाहणारच आहोत. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की तुम्ही नेमकं काय करायचं. आजची जी घसरण आहे तर ती तुमच्यासाठी योग्य आहे का? उद्या घसरण होणार आहे का? परवा सोन्याचे भाव किती राहतील? कारण की काय होतं, लोक गडबड घाईमध्ये काय करतात, सोनं खरेदी करतात आणि नंतर सोनं उतरलं की रडत बसतात. तर असं होऊ नये म्हणून तुम्ही काय करायचं? तुमच्याकडून ही चूक का होते तर तुम्हाला माहिती नसते. आता ही जी माहिती असते ती बऱ्याच वेळा व्यापाऱ्यांना ठाऊक असते. सर्वसामान्य ग्राहकांना याची पुसटची कल्पना नसल्याने त्यांची अनेकदा फसवणूक होते. लोक भाव वधारलेले असताना घाईत सोने खरेदी करतात आणि दर कमी झाल्यावर भीतीपोटी शांत बसतात. कदाचित विक्रेत्यांकडून त्यांची अशी दिशाभूल केली जाते की अजून भाव पडणार आहेत, थांबा, आणि याच काळात संधी हुकते व पुन्हा भाव वाढल्यावर ते खरेदीला धावतात. सध्या लग्नसराईचा हंगाम जोरात आहे. अशावेळी नक्की कोणती रणनीती असावी यावरच आम्ही हा माहितीपूर्ण व्हिडिओ बनवला आहे. सरकारने नुकत्याच मांडलेल्या अर्थसंकल्पात अनेक मोठे बदल केले होते. त्याचप्रमाणे आता भारत आणि अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय संबंधांचा विषयही चर्चेत आला आहे. या आंतरराष्ट्रीय घडामोडींचा थेट परिणाम सोन्याच्या दरांवर झाल्याचे स्पष्ट झाले असून यामुळे भारतीय सराफा बाजारात मोठी हालचाल झाली आहे. आता केंद्र सरकार जे नवीन सुवर्ण विधेयक म्हणजेच गोल्ड बिल लागू करण्याच्या तयारीत आहे, त्याचा प्रभाव बाजारपेठेवर स्पष्टपणे उमटणार आहे. सोन्याच्या दरात जी घसरण सुरू होती त्याचे रूपांतर गेल्या 3 दिवसात वाढीमध्ये झाले आहे. काल रात्री पार पडलेल्या एका महत्त्वपूर्ण बैठकीत यावर मोठा निर्णय घेण्यात आला आहे. हा सरकारी निर्णय नेमका काय आहे, त्याचे दूरगामी परिणाम काय होतील, भाव वाढतील की कमी होतील, ही सर्व उत्तरे तुम्हाला इथे मिळतील. ही अशी माहिती आहे जी तुम्हाला अन्य कोणत्याही न्यूज चॅनलवर पाहायला मिळणार नाही. बातम्यांमध्ये तुम्हाला फक्त आकड्यांचे ताजे भाव मिळतील, पण नेमका खरेदीचा मुहूर्त कोणता आणि प्रतीक्षा कधी करायची हे कोणीही सांगत नाही. यासाठीच आम्ही 100हून अधिक तज्ज्ञांचा सल्ला घेऊन ही माहिती संकलित केली आहे आणि ती आम्ही तुमच्यापर्यंत निःशुल्क पोहोचवत आहोत.
सुरुवातीला आपण आजचे ताजे दर पाहूया, कारण अनेक प्रेक्षकांनी त्या उद्देशानेच व्हिडिओवर क्लिक केले असेल. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्ही फक्त दर पाहून व्हिडिओ थांबवला तर तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. कारण चालू दर तर तुम्हाला कोणत्याही दुकानात मिळतील, पण कधी गुंतवणूक करावी हे गुपित कोणी सांगणार नाही. याच माहितीचा फायदा मोठे विक्रेते घेत असतात. जेव्हा भाव कोसळतात तेव्हा हे विक्रेते मोठ्या प्रमाणात साठा करतात. नुकत्याच समोर आलेल्या काही अहवालांनुसार जेव्हा सोनं 1,42,000 ते 44,000 दरम्यान होतं, तेव्हा काही व्यापाऱ्यांनी किलोच्या पटीत खरेदी केली आणि आता भाव वाढल्यावर ते विक्रीला काढत आहेत. ही अत्यंत गोपनीय माहिती आहे. तुम्ही 1 ग्राम सोनं घेणार असाल किंवा 1 तोळा, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणे तुमच्या फायद्याचे ठरेल. आता आपण प्रथम 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेटचे सध्याचे दर पाहू आणि त्यानंतर तज्ज्ञांच्या त्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूया. सोनं नक्की कधी विकत घ्यावं आणि ते कोणत्या कारणांमुळे कमी जास्त होतं हे समजून घेणे गरजेचे आहे. कदाचित तुम्हाला वाटेल की हा वेळ काढूपण आहे, पण भाव का बदलतात हे समजल्याशिवाय तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकणार नाही. सोन्याच्या किमतीत बदल घडवून आणणाऱ्या 3 मुख्य गोष्टी आहेत. या 3 गोष्टी जर तुम्ही समजून घेतल्या तर तुम्हाला भविष्यात कधीच कोणाला सल्ला विचारण्याची गरज उरणार नाही. तुमच्या घरातील लग्न कार्यासाठी किंवा गुंतवणुकीसाठी आजचा भाव योग्य आहे की उद्याचा हे तुम्ही स्वतः ठरवू शकाल. बाजारात सोन्याचा दर 1,45,000 वरून हळूहळू घसरत होता. दररोज 1 ते 5,000ची घसरण पाहायला मिळत होती. 3-4 दिवसांपूर्वी 24 कॅरेट सोनं 1,42,000 पर्यंत खाली आलं होतं, तर चांदीनेही 240 ते 242 रुपयांचा ऐतिहासिक नीचांक गाठला होता. ही घसरण इतकी वेगवान होती की इतिहासात असे पहिल्यांदाच घडत होते. या दरम्यान सोनं 1 लाखाच्या खाली जाणार अशा अफवा पसरल्या, ज्यामुळे 43% लोकांनी भीतीपोटी आपले सोने विकण्याचा विचार केला, असे सर्वेक्षणातून समोर आले आहे. तुम्हीही असा विचार केला होता का? किंवा तुम्हाला आता खरेदी करायची आहे की विक्री हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आमची टीम तुम्हाला मार्गदर्शन करेल. आता आपण मुख्य विषयाकडे वळूया. चांदी ही आजच्या काळातील नवीन सोनं बनली आहे. त्याकडे दुर्लक्ष करू नका. पुढील 2 मिनिटे तुमच्यासाठी अत्यंत मोलाची आहेत. सोन्याचे भाव ठरवणारी पहिली गोष्ट म्हणजे डॉलरचा दर. सध्या अमेरिकन डॉलर 90 रुपयांच्या आसपास आहे, जो महिन्यापूर्वी 85-86 रुपये होता. डॉलर वधारला की रुपया कमकुवत होतो आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर डॉलरमध्ये सोन्याचे भाव ठरल्याने भारतात किमती वाढतात. दुसरी गोष्ट म्हणजे भूराजकीय तणाव. भारत आणि अमेरिका यांच्यातील ट्रेड वॉर किंवा टॅरिफमधील बदल. उदाहरणार्थ, भारताने शुल्क 0% करणे आणि अमेरिकेने 18-20% लावणे, यामुळे अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो आणि लोक सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे वळतात. तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे युद्धजन्य परिस्थिती. जेव्हा 2 मोठ्या देशांमध्ये संघर्ष सुरू होतो तेव्हा सोन्याचे भाव गगनाला भिडतात. या 3 गोष्टींना सध्याच्या परिस्थितीशी जोडून पहा. डॉलरची स्थिती काय आहे, कुठे युद्ध सुरू आहे का, हे तपासून तुम्ही स्वतः ठरवू शकता की आता सोने खरेदी करणे फायद्याचे ठरेल की नाही. चला तर मग आता प्रत्यक्ष आजचे ताजे दर सविस्तरपणे पाहूया. आता सोने चांदीमध्ये प्रचंड घसरण झाली आहे. सोन्याचा आजचा भाव पाहून खरंच तुम्हाला आश्चर्य वाटेल, कारण की युद्ध सुरू असताना देखील भावामध्ये कस काय घसरण होऊ शकते हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण लक्षात घ्या, 2 दिवसापूर्वी चांदी जी होती तर ती 295 रुपये प्रति ग्राम होती आणि आज चांदीचा भाव जर तुम्ही बघितला तर तो आहे 273 रुपये. 295 रुपये 2 दिवसापूर्वी आणि आज 273 रुपये, म्हणजे जवळपास तुम्ही लक्षात घेऊ शकता 22 रुपये प्रति ग्राम, म्हणजेच 22,000 रुपये प्रति किलोमध्ये चांदी घसरली आहे. आता त्यानंतर सोन्याचा जर आपण 2 दिवसापूर्वीचा 18 कॅरेटचा रेट बघितला तर तो 1,05,990 रुपये होता आणि आजचा जर आपण 18 कॅरेटचा रेट जर बघितला तर तो आहे 1,25,171 रुपये, म्हणजे साधारणपणे 5,000ची घसरण ही 18 कॅरेटमध्ये झालेली आहे. आता राहिला प्रश्न 24 कॅरेटचा. तर 24 कॅरेटचा रेट 2 दिवसापूर्वी 1,70,000 होता, तर आजचा 24 कॅरेटचा रेट 1,64,000 रुपये आहे, म्हणजे 6,000 रुपयाने सोनं स्वस्त झालं आहे. तर आता तुमच्या मते हा भाव योग्य आहे का? नक्की कमेंटमध्ये कळवा.